शेड मधून गाडी काढली, गाडीला चावी लावली आणि बाहेर काढली गाडी. कुठं चाललो तर मित्रांनो चला सांगतो. जय शिवराय मित्रांनो. सकाळी सकाळी गाडीला किटली बांधली आणि आपण निघालो होतो गावाकडे. आपल्याला दूध घालायचं होतं डेअरीमध्ये दूध घातलं, पावती बिवती घेतली आणि आपण मस्तपैकी आलो किरण भाऊच्या दुकानामध्ये. किरण भाऊनी मंगेश भाऊच्या गाडीला हवा मारली आणि आम्ही निघालो होतो मस्तपैकी मंदिराकडे. चला नांदूरमधेश्वरचे मंदिर आपण फिरून होतो. तर सर्वात पहिले आपण गेलो ग्रामदैवताकडे, गंगामधमेश्वर महाराज. तिथं गेल्यानंतर मस्तपैकी घंटी बिंटी वाजवली आणि मंदिरामध्ये गेलो. मस्तपैकी तिथं मधमेश्वर व्हिडिओ घेतला मस्तपैकी तिथला. आणि आपण इथं बघू शकतात की छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती ठेवलेली आहे. आणि आपण पण महाराजांच्या पाया बिया पडलो आणि तिथे ठेवला होता एक इना बघायला गेलो. वाजून पाहिलं तर काय तिथं काय वाजलं नाही. मग आपण डायरेक्टली गेलो मृगवेदेश्वरी. मस्तपैकी एक पाया बिया पडलो बाहेरून. आणि इथं बघू शकतात तुम्ही नंदी वगैरे. ओके. आणि मस्तपैकी तिथं मंदिरामध्ये गेलो, घंटी बिंटी वाजवली आणि मस्तपैकी इथं बघा तुम्ही कासव याचं पण दर्शन घेतलं. आणि ते पिंडी चेंजची चालू होती पूजा. आपण पण मस्तपैकी पाया बिया पडलो आणि बाहेर आलो. इथं गणेश मंदिर वगैरे बघू शकतात मित्रांनो. आणि इथं शनी मंदिर पण आहे. ओके. आणि त्यानंतर आपण मस्तपैकी गणपतीचा एक व्हिडिओ घेतला. तिथं पण पाया वगैरे पडलो आणि आपण डायरेक्ट निघालो घरी जात जात. या काशी विश्वेश्वरचं असं दृश्य आहे का इथं काही पाणी जर लागलं मंदिराला तर काशीला पाणी लागल्यासारखं होतंय. तर इथं मित्रांनो आपण पण निघालो गावाकडे. गावामध्ये जात जाता मस्तपैकी इथं हॉटेलमध्ये आपण एक फ्रुटी आणि स्टिंग वगैरे घेतली. एकच नंबर वाटलं मित्रांनो. आणि त्यानंतर आपण डायरेक्ट आलो शाळेमध्ये. कारण की 5वी ते 12वी शिकलोय, कॉलेज केलंय. खूपच भारी वाटलं. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. तर इथं आपला बसायचा कट्टा वगैरे होता मित्रांनो. तुम्ही पण कधी गेला ना तुमच्या जुन्या शाळेमध्ये, तुमची पण उन्हाची सुट्टी इथं भात वगैरे खात होते मित्र वगैरे. त्यांना पण एक व्हिडिओ घेऊन टाकला मस्तपैकी. त्यांना पण आपण व्हायरल करू म्हटलं नाही का. मग आपण घरी जाता जाता मस्तपैकी एक सरपंचांची भेट घेतली. त्यांचं चालू होतं गबाळ्याला औषध मारायचं.